नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. आमदारांनी अत्यंत कमी वेळात कामांचा डोंगर केला आहे. निधी कसा आणायचा ते महेंद्र थोरवे, भरत गोगावले, महेंद्र दळवी यांना माहीत आहे. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी दीपस्तंभ आहेत. त्यांनी अनेकांचे संसार वाचवले. आप्पासाहेबही ते काम करत आहेत. जगभरात नाही तितकी मोठी मूर्ती येथे उभी केली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्जत येथे केले आहे. कर्जत शहरात प्रवेशद्वारावर उभारलेल्या महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्यात आलेल्या स्वागत कमानीचे उल्हास नदी किनारी प्रति पंढरपूर आळंदी करण्यात आली असून या ठिकाणी विठ्ठलाची 52 फूट उंच मूर्ती उभारण्यात आली आहे. या मूर्तीचे दहिवली चौक येथे धर्मवीर संभाजी महाराज स्मारकाचे, जिजामाता उद्यानातील शिवसृष्टीचे तसेच कर्जत शहरात प्रशासकीय भवनाचा लोकार्पण आणि भजन सम्राट गजानन बुवा पाटील सभागृहाचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कर्जत, खालापूर तालुक्यातील 8 दिंड्यातील वारकरी यामध्ये सामील झाले होते. तसेच 90 कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांचाही शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार भरत गोगावले, नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पनवेल महापालिकेत होत असलेल्या नोकर भरतीच्या अनुषंगाने पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नावाचा गैरवापर आणि जनतेची फसवणूक एक इसम करत असल्याचे उघडकीस आले. या प्रकाराबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. पनवेल महापालिकेची नोकर भरती रीतसर ऑनलाईन अर्ज आणि केंद्रांवर लेखी परीक्षा घेऊन होत आहे. असे असतानाही उमेदवारांना आमिष दाखवण्याचा प्रकार करण्यात येत असल्याचे ध्यानी आले. हे करणाऱ्या इसमाच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात लेखी निवेदनाद्वारे तक्रार देण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल झाल्यानंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा राज्यातील विविध केंद्रांवर पारदर्शकपणे सर्व दक्षता घेऊन डिसेंबर 2023 या कालावधीत पार पडली. सर्व प्रक्रिया रीतसर आणि पारदर्शक पद्धतीने होणार असल्याचे जाहीर करतानाच दरम्यानच्या काळात या सर्व प्रक्रियेत फसवणुकीचा प्रकार घडण्याची शक्यता आयुक्त गणेश देशमुख यांनी प्रसिद्धी माध्यमातून अधोरेखित केली होती. त्या अनुषंगाने तशी काळजी या प्रक्रियेत घेण्यात आली. मात्र लेखी परीक्षेच्या वेळी पवई येथील केंद्रावर एका इसमाने पैसे घेऊन पनवेल महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष काही उमेदवारांना दाखवले. तसेच माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचेही नाव घेतले. परेश ठाकूर यांची बदनामी आणि उमेदवारांची फसवणूक केल्याचा गंभीर गुन्हा त्या इस्माने केला आहे. त्या बाबींची गांभीर्याने दखल घेऊन नाहक बदनामी, नोकर भरतीत गैरप्रकार आणि उमेदवारांची फसवणूक करणाऱ्या इस्माविरोधात पोलीस ठाण्यात लेखी निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली आहे. द्रोणागिरी येथील भागुबाई हायस्कूलमध्ये उरण नेरुळ येथे प्रकल्प खुला आढावा बैठक आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते शिवडी न्हावा सिलिंगचे लोकार्पण आणि कित्येक वर्षापासून अडकलेला उरण नेरुळ रेल्वे प्रकल्प येत्या 12 तारखेला सुरू होणार आहे. त्याचा जाहीर कार्यक्रम प्रस्तावित लोकनेते दिबा पाटील इंटरनॅशनल विमानतळ परिसरात होणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार महेश बालदी, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी, उरण तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर, उरण तालुका महिला अध्यक्ष राणी म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उरण तालुका महिला मोर्चा कार्यकारिणी सदस्यांच्या नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे औचित्य साधून शेकडो तरुणांनी भाजप पक्षावर तसेच आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून विकासाचे कमळ हाती घेतले. महाराष्ट्र अनिसचे रायगड जिल्हा अध्यक्ष आणि लायन्स क्लबचे सदस्य विवेक सुभेकर यांच्या पत्नी श्वेता सुभेकर यांचे नुकतेच दुर्धर आजाराने निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. त्याचबरोबर मरणोत्तर पारंपरिक चालीरीती आणि कर्मकांड करण्यात आले नाही. श्वेता सुभेकर या अनिसच्या कार्यकर्त्या तसेच लायन्स क्लबच्या सदस्य होत्या. दोन्ही संघटनांच्या कामात त्या हिरिरीने सहभागी असायच्या. पुरोगामी विचारांचा त्यांच्यावर पगडा होता. मागील महिन्यात त्यांना 4थ्या लेव्हल कर्करोगाचे निदान झाले. महिनाभर मृत्यूशी झुंज दिल्यावर अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पती विवेक सुभेकर यांनी लागलीच श्वेता यांचे मरणोत्तर नेत्रदान केले आहे. हे डोळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयोगी येणार आहेत. श्वेता यांचे मरणोत्तर अवयव आणि देहदान करायचे होते. मात्र संपूर्ण शरीरात कर्करोग ग्रासल्याने अवयव आणि देहदान करता आले नाही.
पोलादपूर तालुका भाजप अध्यक्षपदाची धुरा तुकाराम केसरकर यांनी स्वीकारल्यानंतर झालेल्या संघटनात्मक बैठकीमध्ये गांजवणे गावातील धडाडीच्या कार्यकर्त्या मंगल झाडाणे यांच्या त्यांच्या महिला समर्थकांसमवेत भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला। यावेळी मंगल झाडाणे यांची महिला अध्यक्षपदी नियुक्तीही जाहीर करण्यात आली। पोलादपूर शहर भाजप अध्यक्षपदाची धुरा अनेक वर्षे समर्थपणे पाहणारे राजाभाऊ दीक्षित यांची पुन्हा शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। पोलादपूर विश्रामगृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या संघटनात्मक बैठकीमध्ये जिल्हा सरचिटणीस बिपिन महामुंडकर, संदीप ठोपरे, राजन धुमाळ, समीर सुतार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा हेमाताई मानकर, मंजुषा कुद्रीमोती, पोलादपूर शहरातील ॲडव्होकेट कलिका अधिकारी, जोशीबाई तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। पोलादपूर तालुक्यातील मिनी महाबळेश्वर असलेल्या कुडपणकडे जाणाऱ्या पोलादपूर कुडपण एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने अपघात होऊन 5 ते 6 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे। दरीकडे गाडी नेण्याऐवजी डोंगराकडील गटारामध्ये गाडी नेऊन थांबवण्याचे प्रयत्न करणाऱ्या चालकाचे कौतुक होत आहे। पोलादपूर ते कुडपण जाणारी एसटी बस परतीच्या प्रवासामध्ये कुडपण ते पोलादपूर अशी येत असताना क्षेत्रपाळ गावाच्या हद्दीत आली असताना एसटी बसचा ब्रेक फेल झाला। यावेळी चालकाने प्रसंगावधान राखून दरीच्या दिशेने न जाता एसटी बस रस्त्याच्या कडेला घेत गटारामध्ये बस देत प्रवाशांचे प्राण वाचवले। मात्र यामध्ये 5 ते 6 प्रवाशांना मुका मार लागून किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे। अस्तव्यस्त गाड्या पार्किंग, अरुंद रस्ते, ठिकठिकाणी उभे राहत असलेल्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या, रोहा शहरात वाहतूक कोंडी होत असल्याने शहरात वाहतूक कोंडी एक समस्या बनली आहे। सातत्याने सकाळ संध्याकाळ रोहा शहरात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत असल्याचे दिसून येते। तर दुसरीकडे पडम आणि अष्टमी रेल्वे फाटक सातत्याने पडत असल्याने प्रवाशांना फाटक उघडेपर्यंत ताटकळत बसावे लागत असल्याने हे फाटक प्रवाशांना डोकेदुखी ठरत आहे। याचा फटका सर्वात जास्त विद्यार्थी आणि कामगारांना बसत आहे। रोहा शहरात मुरुड, रोहा, कोलाड आणि ताम्हाणे मार्गे पुणे हा राज्यमार्ग चांगला झाला आहे, परंतु रोहा शहरात बाजारहाटासाठी आलेले तसेच कामानिमित्ताने आलेले नागरिक आपली वाहने रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग करत असल्याने वाहतूक कोंडी होताना दिसत आहे। यातच फळ विक्रेत्यांच्या गाड्या रस्त्यावर लागत आहेत, तर दुसरीकडे बाजारहाटासाठी आलेल्या गाड्या, पर्यटकांच्या गाड्या आणि अन्य गाड्या दोन्ही बाजूंनी उभ्या राहत असल्याने सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे। खारकोपर ते उरण दरम्यानच्या लोकल मार्गाची रेल्वेचे कार्यकारी अधिकारी यांनी परक या तपासणी वाहनाद्वारे केली आहे। त्यामुळे येत्या 12 जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे। रेल्वेकडून झालेली पाहणी ही हा मार्ग सुरू होण्याची आशा पल्लवित करणारी ठरणार आहे। उरणच्या रेल्वे स्थानकांमध्ये विशेष तपासणी वाहन दाखल झाले। यावेळी रेल्वेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पांडे यांनी खारकोपर ते उरण या मार्गावरील स्थानकांची पाहणी केली आहे। या रेल्वेच्या पाहणी दौऱ्यामुळे खारकोपर ते उरण रेल्वे मार्ग सुरू होण्याची आशा पल्लवित झाल्या आहेत। दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, वैद्यकीय, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांमध्ये अविरतपणे उल्लेखनीय कार्य करणारे आणि सर्व समाजाला प्रेरणादायी असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड पुरस्कार सोहळ्याचे आयोजन पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले होते। यावेळी पत्रकारिता तसेच इतर क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान महिला तसेच पुरुषांचा सन्मान करण्यात आला। यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीरंग बारणे, जी 24 तास न्यूज चॅनलचे संपादक निलेश खरे, दैनिक महाराष्ट्र जनमुद्राचे संपादक डॉक्टर दीपक दळवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर महेंद्र देशपांडे आणि त्यांच्या सहकार्यांनी नियोजन केले होते। रयत शिक्षण संस्थेच्या उरण येथील द्रोणागिरी इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचे उद्घाटन रयतचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत करण्यात आले।
यावेळी पारितोषिक वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमही झाला। करंजा मच्छीमार सोसायटी प्रणित द्रोणागिरी विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहराध्यक्ष कौशिक शाह, करंजा मच्छीमार सोसायटी चेअरमॅन प्रदीप नाखवा, व्हाईस चेअरमॅन राजेंद्र नाखवा, सीताराम नाखवा, रमेश नाखवा, नितीन कोळी, शिवदास नाखवा, नारायण नाखवा, विद्यालय चेअरमॅन दीक्षिता कोळी, जनरल मॅनेजर भावना आठवले, सोनाली कोळी यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते।